9 दिवस महिलांच्या व नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर शिर्डी शहरातील राजवाडा प्रतिष्ठानचा विजयादशमी दसरा उत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न झाला। या नवरात्री उत्सवाला दुसऱ्याही वर्षी भाविकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत उदंड प्रतिसाद दिला असून दैनंदिन लकी ड्रॉ, अन्नदान आणि गरबा खेळण्याच्या मनसोक्त आनंद माता भगिनी व नागरिकांनी घेतलाय। राजवाडा प्रतिष्ठानच्या शिस्तबद्ध व नियोजनबद्ध नवरात्री दांडिया उत्सवाचा मेगा लकी ड्रॉ सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर शेवटच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी भाविकांनी गरबा खेळून लकी ड्रॉचाही आनंद लुटलाय। राजवाडा प्रतिष्ठान शिर्डी आयोजित या नवरात्री उत्सवात अनेक मान्यवरांनी भेटी देत शुभेच्छा दिल्यानं आणि अगदी निर्विघ्नपणे दुसऱ्याही वर्षी हा नवरात्री सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाल्यानं प्रतिष्ठानचे संस्थापक सचिन गायकवाड, नितीन धीवर, नवरात्री उत्सव मंडळाच्या आयोजक सौ शिल्पा गायकवाड, सौ सोनाली धीवर या सर्वांनी आभार मानले। तर नवरात्री सोहळ्यात राजवाडा प्रतिष्ठानचे सामाजिक कार्य पाहून मान्यवरांनी तुम्ही आगामी निवडणुकीत नगरसेविका किंवा नगरसेवक व्हाल अशा शुभेच्छा दिल्या। मात्र आम्हाला ती संधी मिळेल न मिळेल पण शिर्डी शहराचे भावी नगराध्यक्ष कैलास बापू कोते व्हावे अशी प्रार्थना आम्ही देवी चरणी केली असल्याचं सौ शिल्पा गायकवाड व सौ सोनाली धीवर यांनी स्पष्ट केलंय। तर विश्वास नव्हता, काही अनुभव नव्हता, मात्र या नवरात्री उत्सवात दररोज शेकडो महिलांनी सहभाग घेऊन हा उत्सव यशस्वी केला। याबद्दल सर्वांचे आम्ही ऋणी आहोत अशी प्रतिक्रिया नवरात्री उत्सव आयोजकांनी दिली आहे। तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10। बोल अंबे माता की, जगदंबा माता की, आई अंबे की, सद्गुरु साईनाथ महाराज की। राजवाडा प्रतिष्ठानचं हे दुसरं वर्ष असताना हा कार्यक्रम खूप शिस्तपणे आणि निर्विघ्नपणे पार पडला। तरी मी सर्व महिलांचे आभार मानते आणि कुठलंही गालबोट न लागता हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला आणि या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवरांनी भेट दिल्याबद्दल त्यांचे बी खूप खूप आभार। राजवाडा प्रतिष्ठानचे हे दुसरं वर्षही असताना आपले कार्यकर्ते सचिन भाऊ गायकवाड आणि नितीन भाऊ धीवर आणि तसेच सर्व छोटे मोठे कार्यकर्ते हे सर्व श्रेय यांना जातं। आणि तसेच आम्ही देवी मातेची माफी पण मागितली आणि देवी मातेला एवढंच विनंती करते मी की आम्हाला पुढच्या वर्षी आणखी बळ दे। दिवस असतानाही शेवट महिलांनी खूप प्रतिसाद दिला आणि त्यांचे पण खूप खूप आभार मानते। आज दसऱ्याचा दिवस असतानाही आम्ही लकी ड्रॉ ठेवलेला होता, त्याच महिलांना पण खूप सारे बक्षीस लागले आणि एवढं आमचं बक्षिसांची संकल्पना पण नव्हती, पण असा आम्हाला संघर्ष करावा लागला की महिलांना, कारण त्यांना बक्षीस भेटल्यावर जो आनंद होतो ना, तोच आनंद खरा आम्हाला सर्व गोष्टींसाठी प्रेरणा देतो। देवी माते चरणी मी हीच प्रार्थना करते की तिसऱ्या वर्षीही आम्हाला आणखी बळ देव, हीच देवी माते चरणी मी प्रार्थना करते। जे आपले माननीय श्री कैलास बापू कोते पाटील यांचा असा भव्य दिव्य सत्कार झाला होता, तर त्यांनी आमचे नाव हे केले, जाहीर केले होते, तर खूप समाधान वाटलं। कारण आम्हाला एक जर संधी भेटली तर आम्ही समाजसेवा आम्ही नक्की करू। राजवाडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्री शारदीय नवरात्र उत्सव निमित्त आज दसऱ्यानिमित्त सर्व शिर्डीवासियांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। खरंच आज मनाला इतका आनंद होत आहे, माझा स्वतःचा आनंद गगनात मावत नाही। आज दसरा असतानाही प्रचंड गर्दी झालेली होती। खरं तर 10 दिवस महिलांना सांभाळणं, महिलांची जबाबदारी घेणं हे काही सोपी गोष्ट नाहीये। महिला आमच्या सोबत 2-2 वाजेपर्यंत इथे रात्रभर जागत होत्या। आमचं प्रतिष्ठान हे आमच्या प्रतिष्ठानने महिलांची संपूर्ण जबाबदारी घेतलेली होती। आज जे काही आमच्या प्रतिष्ठानमध्ये कार्यकर्ते आहेत, पर छोट्या मुलापासून तर संस्थापकापर्यंत सर्वांनी महिलांच्या सुरक्षतेची काळजी घेतली। रात्रीच्या 2 वाजेपर्यंत महिला आमच्या सोबत थांबतात, एवढा त्यांचा आमच्यावरती विश्वास होता की इथे आपल्या
म्हणजे हे प्रतिष्ठान आपलं संरक्षण करतंय, एवढी त्यांना आमच्यावर त्यांची विश्वास होता आमच्यावरती. आणि खरंच आम्हाला असं वाटतं आम्ही त्या विश्वासाला पात्र ठरलेलो आहोत. मी सर्वप्रथम जेवढ्या इथे जमा झालेल्या माझ्या माय मावल्या होत्या, खरंच माझ्या मावल्या त्यांचे मी आभार मानते. त्यांनी आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्या प्रतिष्ठानला खरंच खूप मोठा मान दिलेला आहे. आज शिर्डीमध्ये 2 वाजेपर्यंत कोणताही प्रतिष्ठान कुठेही गरबा वगैरे खेळला जात नसेल इतक्या उशिरापर्यंत, पण आमच्या खरंच त्या माता भगिनी इथे इतक्या वेळ आमच्यावरती त्यांची जबाबदारी होती, आमच्या इथे विश्वासाने ते खेळत होत्या. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून राजवाडा प्रतिष्ठानतर्फे आभार मानते. आज आमच्या इथे जसं की आमचा कार्यक्रम बघता इथे गर्दी खूप होती. शिर्डीतल्या मला तरी वाटतं 80% महिला आमच्या प्रतिष्ठानला इथे भेट देत असतील, पण आमच्या कार्यक्रमाला साधा गालबोटही कुठे लागलेला नाही, कोणती अपरिचित गोष्ट इथे घडलेली नाही. जेवढ्या लहान मुलीपासून तर माझ्या पार वयस्कर बायकांपर्यंत इथे सगळ्या जणी येत होत्या, पण सगळ्या जणी निर्भीडपणे इथे खेळत होत्या. अगदी लहान बालकांसारखा त्यांच्यामध्ये उत्साह होता. आणि आम्ही आमच्या कार्यक्रमाची सांगता, आज शेवटचा दिवस होता आणि कार्यक्रमाची सांगता आम्ही आई जगदंबेची कान धरून उठबशा मारून त्यांची माफी मागितलेली आहे की आई जगदंबे आमच्याकडनं काही चुकला असेल, आमच्या प्रतिष्ठानकडून काही चुकला असेल, कुणाची काही इथे अपमान झाला असेल, काय झाला असेल तर त्याबद्दल तू आम्हाला माफ कर. तुझ्या भक्तीत तुझ्या सेवेत आमच्याकडनं काही चूक झाली असेल तर त्यासाठी आम्हाला माफ कर आणि पुढे आमचं प्रतिष्ठान अजून जास्त प्रगती करो. आज आम्हाला जागा कमी पडते, उद्या आम्ही पूर्ण एवढं जे ग्राउंड आहे याची संख्या वाढवून इथे यापेक्षा अजून आम्हाला कसं आमचं प्रतिष्ठान कडून महिलांची सेवा करून घेता येईल त्याबद्दल आई आम्हाला पाठबळ दे, तुझं बळ आमच्यात येऊ दे, हीच मी आई जगदंबेला प्रार्थना करते. आणि आज शेवटचा दिवस आहे तर खरंच सर्व वातावरण भावुक झालेलं होतं. महिला अगदी माफी मागताना मनापासून माफी मागत होत्या. त्यात काही वयस्कर महिला ज्यांना खरंच बसण्या उठण्याचा त्रास होता त्या महिलाही यात सहभागी झालेल्या होत्या. खरंच खूप नवल वाटतं या सर्वांचं बघून. आमच्या सर्वांच्या पाठीमागे खरंच आईच आहे. काल माननीय श्री कैलास बापू कोते पाटील साहेबांनी आमचे नाव घेतले, म्हणजे तर तो आमच्यासाठी सत्कार आहे. त्यांनी त्यांच्या तोंडून आमचे नाव निघणं हा आमच्यासाठी खरंच मोठा सत्कार आहे. भविष्यात आम्ही नगरसेवक हो अगर ना हो, पण त्यांनी आमच्यासाठी जे 2 शब्द बोलले तेच आमच्यासाठी खूप आहेत. जयश्री होळे 1, बर्डे चित्रा 28 नंबर आहे इंदुराम, अश्विनी जाडवे 1 रुबीना, अंजली शेजोळ 1520 नंबर, 1806 नंबर, अक्षता गाडवे किती नंबर, उमा कविता 1855, गायकवाड प्राची, अश्विनी कांबळे 562, दिशा ढोके किती नंबर आहे, ऋतिजा मोरे, ढोबळे विद्या ढोबळे, जया गुंजाळ, शीतल बागुल, रुपाली शेजवळ, इकडे पाहावं लागतं. कोमल शेजवळ, सुमनबाई डोके
मंगल डोके, आशा शेजवळ, पूनम साळवे, झुंबरबाई शेजवळ, तुळशीबाई आरणे, चंद्रकला शेजवळ, घोडेराव, विमल शेजवळ साळवे, प्रतिभा साळवे, कोमल शेजवळ, शिवा शेजवळ, मॅडम पगारे, खबर शिर्डीसह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन। बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही। आमच्याकडे समोसा खारी, पट्टी खारी, रोल खारी, चीज खारी, टाय बटर, सुपा बटर, पिस्ता टोस्ट, इंदोरी टोस्ट, स्टार टोस्ट, रोट, बटर, डोनट, बनपाव, मस्का पाव, साधा पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर, चीज, श्रीखंड, मँगो लस्सी, दूध, दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध। आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत, रिंग रोड लगत, युनियन बँक समोर, शिर्डी। प्रोप्रायटर मयूर चौधरी पाटील। मोबाईल क्रमांक 84 32 32 20 05।